निर्मला सीतारामन यांनी जीएसटी 2.0 जाहीर केली। 22 सप्टेंबर पासून नवीन जीएसटी स्लॅब लागू होणार, सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरणार। इन्शुरन्सवर जीएसटी पूर्णपणे वगळून शून्य केली असली तरी इन्शुरन्सच्या प्रीमियम्सचे दर वाढण्याची शक्यता। कोका कोला, पेप्सी आणि एनर्जी ड्रिंक्स अशी कार्बोनेटेड पेय महागणार अशा पेयांच्या जीएसटी दर 28% पासून 40% करण्यात आली आहेत। तंबाखू, सिगारेट आणि पान मसाला यांसारख्या पदार्थांवर 40% जीएसटी लागणार असून यांचे भाव वाढणार। खाद्यपदार्थांचे दर कमी होणार कारण खाद्यपदार्थांवर फक्त 5% जीएसटी लागू करण्यात आले। नवीन जीएसटी स्लॅब नुसार 33 जीवनावश्यक औषधांवर कुठलीही जीएसटी लागू केली नाही। नागपूर मधील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर 17 कामगार जखमी झाल्याची माहिती। नारायण राणे यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू। राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरले, राज्यातील धरणात 85% पाणीसाठा। कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ, दुकानात 9 तास तर कारखान्यात 12 तास काम करण्याचा नवा नियम, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती।